एनिवे अरे प्रमिला ताई, नमस्कार मॅडम. ही बाई काही पिच्छा सोडत नाहीये माझा. इथे पण का आली आहे? हा ते बिलाचे पैसे देते. या बसा. उन्हातून आला असाल, बसा. जेवणाचे पैसे काल ऑनलाईन करून टाकायला हवेतच ना नयनतारा? त्या म्हणाल्या की ऑनलाईन करते, पण मीच म्हटलं ते कॅश लागते ना बाजारात. नाही, असल्या लोकांना घरपर्यंत नसतं अगं बोलवायचं. आता एवढा प्रवास केला, एवढे कष्ट केलेत, इथून इथपर्यंत आलो म्हणून वेगळे ट्रॅव्हलचे पैसे वगैरे मागतात. नाही नाही, वेगळे पैसे नाही घेणार. कामाचे, हक्काचे, कष्टाचे पैसे घ्यायला उन्हातनं फिरायलाच लागतं. अशिवाय कसलं सुख आहे ना. मी म्हंटल ना तुला, या साध्या घरातल्या मुली असतात ना, आपला क्लास, आपला स्टेटस नाही हँडल करू शकत. त्यांचं संस्कार, राहणीमान वेगळंच असतं. या मुलाच्या बाबतीत चूक केलीयस, दुसऱ्या मुलाच्या बाबतीत चूक करू नकोस. आपल्या स्टेटसची, आपल्या क्लासची चांगली मुलगी शोध. ॲम्बिशियस. मॅडम माफ करा, मी एक बोलू का? म्हणजे श्रीमंती काय, गरिबी काय, सगळ्यात महत्त्वाची तर माणुसकी आहे ना. म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं हवीत. आपण संस्कार वर्ग सुरू करूया का तुमचं? नाही, कसं आहे, एवढी खानावळ चालवता, डबे पुरवता, संस्कार वर्ग सुरू करा. आणि काय राहिलं बरं? हां, ज्योतिषशास्त्र तेवढं शिकून घ्या. म्हणजे लोकांचं भविष्य सांगितलं ना की खूप पैसे मिळतात राव आजकाल. आमच्या मुलांचंही भविष्य तुम्हीच सांगा. भविष्य, ज्योतिषी वगैरे याच्यावर आमचा विश्वास नाही. मेहनतीवर आहे. आणि जेव्हा जे जे व्हायचं ते होणारच असतं ना. कारण प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त हा ठरलेला असतो. घ्या, लागला मुहूर्त. प्रमिला ताई, थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्हाला जेवण नक्की आवडलं ना? खूप आवडलं. इनफॅक्ट पुढच्या वेळेला सुद्धा तुम्हाला सांगेन. हा सांगा. हा येते. बाय. हां, हे काय आणि कोण आहे ही? मला तर तू ओळखतोसच. आणि ही अनिका, अनिका महाजन. बाय द वे, हे तुझ्यासाठी क्लॉथ कार्ड वरचं. काय मूर्खपणा आहे हा? ए, आवाज खाली. मूर्खपणा तू चालव. आणि आता हे घालायची वेळ ना तुलाच येणार आहे. घालते. तू जिच्याबरोबर लग्न करायचे ड्रीम्स बघतोय ना, ती आसावरी गौतम बरोबर लग्न करून पळून जाणार आहे. आणि ते लोक ना तिथे लग्न करणार आहे. ते तिथे व्हॉट वॉज द नेम? समायला हेल्प. सामूहिक विवाह सोहळा. थँक्स गो. हां, तिथे ते लोक लग्न करणार आहे. आणि तू तू आता हे घालत बस. ठेव. तुमची हिंमत कशी झाली हे सगळं माझ्यासमोर आणायची? माझं लग्न आहे ना, मी बघून घेईन. आणि समायरा, तू काय डोक्यात चुकीचा प्रश्न विचारतोय मीच. निघा. एक्सक्यूज मी, आम्ही तुझाच भला करायचा विचार करतोय ना. तुला नाही करायचं का आसावरीशी लग्न? हे बघ, थिंग्स आर सिम्पल. तू आसावरीशी लग्न कर आणि मला माझा गौतम दे. दॅट्स इट. आणि हां, त्याच्यासाठी तुला पैसे हवेत ना, तितके पैसे तू घेऊ शकतो. व्हॉट, राईट ऑर नॉट? या. मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. आणि मला माहिती आहे त्या दोघांचं प्रेम आहे ते. कळलं? निघा. तू का बोललेली हा क्लाउन आपल्या टीममध्ये लगेच येईल? व्हॉट इज दिस? फॉरगेट अबाउट हिम. त्याला मी नंतर बघतो. चल, लेट्स गो. नाही नाही, आता ताईचं लग्न मोडता येणार नाही. पप्पांची धडपड बघून ना माझे हातपायच गळलेत. आता माझ्यात हे सगळं करायची हिंमतच नाहीये. नको. ए, मी तुला आधीच सांगितलं होतं तुझ्या घरचे प्रॉब्लेम तू सॉल्व्ह करायचे. मग आता का माघार घेतेस? मी माझ्या भावाला शब्द दिलाय. सगळं मान्य आहे मला,
मला नाही वाटत आहे का की माझ्या ताईचं लग्न तिच्या आवडत्या मुलाशी व्हावं? तुला नाही कळत आहे काय सुरू आहे ते? इथे आपण त्यांच्या लग्नाचा विचार करतोय आणि तिकडे माझ्या पप्पांनी ताईच्या लग्नासाठी लोन काढलंय. एवढंच ना? डोंट वरी, हे लग्न होऊ देत. तुझं लोन एका मिनिटात फेडीन मी. शायनर, प्रश्न पैशाचा नाहीये, इमोशन्सचा आहे. वाह, म्हणजे इमोशन्स फक्त तुम्हालाच आहेत, आम्ही माणसंच नाही होत. काय बोलतेस? अरे पण पप्पांना असं फसवून मग काय करायचं? तुझ्या ताईला आयुष्यभर त्या बांदेकर सोबत अडकू देऊया? ते चालेल तुला? कधी कधी फ्युचरसाठी छोटंसं खोटं बोलावं लागतं. मला शर्वरीचं पटतंय. एक कमी होती म्हणून दुसरी आली आहे. काय चुकीचं बोलते ती? मी चुकीचं बोलतोय? एक थांबा जरा, थांबा प्लीज. भांडू नका. भांडून काय होणार आहे? त्यापेक्षा सोल्युशन काय काढता येईल ह्याचा विचार करूया. शर्वरी, तुझ्या डोक्यात आणखी काही पर्याय आहे का? तसं असेल तर सांग, आपण त्याचा विचार करू. दादा, दादा बोलवलंस? झालं का? झालं स्वतःचं डोकं चालून झालेलं आहे तुमचं? अरे काय पण मूर्खपणा. मदत मागायची असेल तर कुणाकडे मागायची? कुणाकडे मागायची? जरा डोकं चालवायचं ना. इथे घरात एक हुशार व्यक्तिमत्व आहे, त्याच्याकडे मदत मागायची सोडून तुम्ही कुठे गावभर हिंडताय. खरंच. अनिका, हो अगं माझी स्मार्ट ग्रॅनी आजी समायरा. सांग तिला तुझी ग्रॅनी आजी काय काय करू शकते ते सांग तिला. सगळे गाव फेल करते. हुशार आहे, खूपच हुशार आहे समायरा, हुशार आहे. ग्रॅनी आजी प्लीज कम नो. सिट या ना, बसा. तुम्ही जशा अनिकाच्या ग्रॅनी आजी आहात ना, तशा माझ्या पण ग्रॅनी आजी आहात. ग्रॅनी आजी, मला ना त्या गौतमशी लग्न करायचंय. पण तो गौतम त्या भिक्कारडी आसावरी मागे लागलाय. त्याला तिच्याबरोबर लग्न करायचंय. ग्रॅनी आजी प्लीज प्लीज माझं लग्न गौतम बरोबर लावून द्या ना. ग्रॅनी आजी आणि माझं लग्न रिश सोबत लावून दे ना प्लीज ग्रॅनी आजी, प्लीज. Hey Anika, what is she doing? Don't ask. It's her science. Wait and watch.